टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। चिखली तालुक्यातील माळशिंबा येथील लता कारले या महिला शेतकऱ्यांना गेल्या 3 दिवसापासून आपल्या स्वतःच्या शेतामध्येच या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले। त्यांच्या शेतामध्ये जाणारा जो रस्ता आहे वहिवाटीचा, तो रस्ता शेजारी शेतकऱ्यांना अडवल्याने त्यांची शेती सध्या पडीत आहे। सध्या पेरणीचे दिवस आहेत, रस्ता अडवल्यामुळे त्यांची शेती पेरणं होत नाहीये। त्यामुळे त्यांनी या ठिकाणी तहसीलदाराकडे सुद्धा अर्ज केला, मात्र अद्यापही त्यांच्या शेजारील ज्या शेतकऱ्यांना रस्ता अडवला आहे तो रस्ता खुला झाला नाही। 3 दिवसापासून उपोषण या ठिकाणी सुरू आहे। आपल्यासोबत महिला शेतकरी लता कारले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। काय नेमकी तुमची तक्रार आहे? गेल्या 3 दिवसापासून तुम्ही या ठिकाणी उपोषण करताय, काय तक्रार आहे तुमची? माझी ही तक्रार आहे की शासनाने अजून मी 15 दिवसापूर्वी अर्ज दिला की मी उपोषणाला बसणार आहे। कलेक्टर साहेबांना दिलं, SP साहेबांना दिलं, तर तहसीलदारांना पण दिला, तरी पण शासनाने इथून आतापर्यंतही कोणी इथं डोकून सुद्धा बघितलेलं नाहीये। आणि तो रस्ता खुला करावा म्हणून मी इथं उपोषणाला बसलेली आहे। माझं 4 एकर शेत सुद्धा इथं पडीत पडलेलं आहे, त्याचे अजून मशागत वगैरे सगळं राहिलेलं आहे, तरी शासन अजून इथं कोणी असं याची दखल घेतलेली नाही माझ्या उपोषणाची। बरं, तुमचा जो रस्ता अडवला तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यांना, तो रस्ता कधीपासून होता तुमच्या येण्या जाण्याचा आणि किती फुटाचा असेल? तो पूर्वीपासूनच रस्ता आहे आणि येण्या जाण्याचं म्हणजे आता ट्रॅक्टर वगैरे यायचंच आमचं। एकदा पेरून गेलं की परत कशाला, म्हणजे जास्त काही नाही, नेहमीचा वापर बी आमचा याच रस्त्याने, आणि माझ्याकडे त्याचा पुरावा आहे की आम्ही या रस्त्याने वापरतोय म्हणून। बरं, तुम्ही आता तहसीलदाराकडे तक्रार केली या संदर्भात, तहसीलदारानं काय सांगितलं तुम्हाला की येतो रस्ता खुला करून देतो? काही बोलणं झालं का? नाही, काहीच नाही, त्यांनी काहीच दखल घेतलेली नाहीये। त्यांना आम्ही निवेदन मध्ये कळवलं होतं की मी उपोषणाला बसणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 7 दिवसामध्ये यांना बोलून चौकशी करून आमचा रस्ता खुला करून द्या आणि मला उपोषणपासून मुक्त करा। पण त्यांनी तसं न करता मी 3 दिवस झाले आज उपोषणाला बसलेले, तर शासन कोणी इथं डोकून सुद्धा बघितलेलं नाहीये। बरं, आता सगळ्या आजूबाजूच्या तुमचे शेतकरी त्यांची पेरणी झाली, तुमचं अजून पेरणी झालं नाही, आता पेरणी कशी करणार? नाही, आता पडीतच ठेवा लागणार आहे शेत, कारण की आता शासन जोपर्यंत आम्हाला खुला रस्ता करून देत नाही, आता आजूबाजूच्या सगळ्या पेरण्या झालेल्या आहे, फक्त आमचं शेत तसं बिन पाण्या याचं पेरणीचं राहिलेलं आहे। काय मागणी काय आहे तुमची आता शेवटची मग? की लवकरात लवकर हा रस्ता खुला करून द्या आणि आम्हाला पेरणीला शेत पेरणं झालं पाहिजे आमचं, एवढीच आमची मागणी। नक्कीच। तर या होत्या उपोषणकर्त्या शेतकरी लता कारले। गेल्या 3 दिवसापासून त्या आपल्या स्वतःच्या शेतामध्ये म्हणजे माळशिंबा शिवारातलं जे शेत आहे त्या शेतामध्ये या ठिकाणी आमरण उपोषण करतायत। तात्काळ जो रस्ता त्यांचा जो अडवला गेला आहे तो तात्काळ या ठिकाणी खुला करून द्यावा, जेणेकरून त्यांची शेती सध्या पडीत आहे ती शेती त्यांना पेरता येईल, अशा पद्धतीची मागणी त्यांनी तहसीलदारासह जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, माळशिंबा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।